नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। मोठा नदीवरील पूल नसल्याने वेगरे गावातील ग्रामस्थांना करावा लागतो जीव घेणा प्रवास। प्रशासनाची झोप कधी उडणार व पुलासाठी निधी कधी उपलब्ध होणार? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही वेगरे गावातील नागरिकांची होणारी जीवघेणी परवड पुण्यापासून 45 किलोमीटर अंतरावर असलेले वेगरे तालुका मुळशी जिल्हा पुणे गावात मुठा नदी पार करण्यासाठी लोकांचे होणारे हाल व जीवघेणा प्रवास सध्या पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका शेतकऱ्याच्या पुराच्या पाण्याने वाहून मृत्यू झाला होता व यापूर्वी अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत। आता प्रशासन कधी या पुलासाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे, कारण हा पूल कधी पूर्ण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रशासन कधी जागे होईल का? प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे हेच कळेना। त्यामुळे संपूर्ण गाव आता सध्या या पुलामुळे संकटात आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पुलाला निधी मंजूर करून द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे। याबाबत स्थानिक ग्रामस्थ महादेव कोकरे म्हणाले, सदर ठिकाणी पूल होण्यासाठी आम्ही गेली अनेक वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत। याबाबत वेळोवेळी अनेक वृत्तपत्रांनी देखील दखल घेतली आहे। तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय गिरीश बापट साहेब यांनी देखील निधी उपलब्ध करून देण्याबाबत शब्द दिला होता, मात्र प्रशासनाकडून अजून तो शब्द कागदावरच राहिला आहे। पोलीस पाटील यमुना मरगडे म्हणाल्या की सदर ठिकाणी पूल व्हावा यासाठी शासनाकडे निधी उपलब्ध होण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे। मुळशी प्रतिनिधी मालिक कोकरे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।